ख्रिस्तात सर्वांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराने हा सुंदर दिवस आपल्या आयुष्यामध्ये जोडला, त्याची उपकारस्तुती करण्याची संधी दिली. त्याबद्दल आपण त्याचेच आणि त्याचेच आभार मानूया. उत्पत्तीचा 8वा अध्याय वचन 18 ते 20. तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना यांना घेऊन बाहेर निघाला. प्रत्येक पशु, प्रत्येक रांगणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जात वरीने तारवातून बाहेर निघाले. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि त्याने सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होम अर्पण केले. प्रियांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 40 दिवस 40 रात्र पृथ्वीवरती पाऊस पडत होता. मोठा फ्लड आला आणि फक्त नोहाची फॅमिली वाचली. नोहाने तारवातून बाहेर आल्याबरोबर सर्वात आधी परमेश्वराची वेदी बांधली. सर्वप्रथम परमेश्वराला मान दिले, प्रथम स्थान परमेश्वराला दिले. प्रियांनो, आपल्या लाईफमध्ये देखील खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, इश्यूज असतात. वादळ येतो, पाऊस येतो आणि आपण सोल्युशन्स फाइंड करायचा प्रयत्न करतो, तर्क वितर्क लावतो आणि एकदम शेवटी म्हणतो की प्रभू, माझ्याकडून आता काही होत नाहीये, आता तुझ्या हाती सर्व सोपवून टाकतो, आता तूच बघ. पण प्रियांनो, असं बोलण्याच्या ऐवजी आपण सुरुवातच प्रार्थनेने केली पाहिजे. प्रथम स्थान परमेश्वराला दिले पाहिजे, प्रथम मान आपण त्याला दिले पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण असं करू त्यावेळेस परमेश्वराला आदर फील होतो. आणि ज्यावेळेस परमेश्वराला आदर दिसते त्यावेळेस तो आनंदित होतो, तो आपल्याला आशीर्वाद देतो, आपले प्रॉब्लेम्स नाहीसे करतो. आधी वंदन देवा तुला, तो आहे जगात. पापी जनांना तारावयाला, पापी जनांना
सगळे मिळून जातो टाळ्याने परमेश्वराच्या आपापल्या घरामध्ये स्वागत करूया. देव बापाला धन्यवाद देत आहोत की देव बापाने आम्हाला ही भक्तीची वेळ दिलेली आहे. आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, इम्मॅन्युअल आमासनिद देव असणारा तू देव आहेस. तू सर्व साक्षी आणि सर्वव्यापी आहेस. आज तू आमच्यामध्ये हजर आहेस बापा. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. देव जो आत्मा त्याच्या आत्म्याने व खरेपणाने उपासना करता यावी म्हणून हे बापा आम्ही तुला विनवितो, प्रार्थितो की तू आज आम्हाला जो पवित्र आत्मा दिलेला आहेस त्या आत्म्यामध्ये बल संपन्न कर. त्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. आणि बापा परमेश्वरा, स्तोत्रे गीते आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना हे प्रभू आम्हा प्रत्येकाला वधस्तंभाच्या आड लपीव. प्रभू श्री ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या आड लपीव. आणि केवळ आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचंच गौरव होऊ दे. आलेल्या प्रत्येक भक्तांना तू आशीर्वादित कर. धनतानारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गात आहोत. म्हणलेला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहावे.
उभे असतानाच आपण आपला विश्वास अंगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार एक मुखाने एक चित्ताने समजून उमजून मोठ्याने जाहीर करूयात. प्रारंभ करीत आहोत. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईच पासून जन्मला, ज्याने पंताय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आजचा आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचत आहोत आणि आज 20वा रविवार, संस्कार व विधी आणि निवडक शास्त्र भाग यामधील 20वा रविवार, परमेश्वराची आशा. प्रारंभ करीत आहोत. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझसाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तानेला झालेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? तुझा देव कोठे आहे असे ते मला सतत म्हणतात. म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. लोक समुदाय सण करीत तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चालेन आणि आनंदोत्सव व देवस्तवन यांचा गजर चालला असता देवाच्या मंदिराकडे त्यास मी कसा मिरवित नाही याची मला आठवण झाली, म्हणजे माझा जीव हालाक होतो. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्यात का तळमळत आहेस? देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो. म्हणून मी पुनरपी गुणगान गाईन तुझ्या धबधब्यांच्या आवाजाने. जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावीत आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ मजवरून गेले आहे. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करील. मी रात्रीस त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन. देव जो माझा खडक, त्यास मी म्हणेन, तू मला का विसरलास? वैऱ्यांच्या जाचामुळे सुटक्याच्या वेशाने मी का फिरावे? तुझा देव कोठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करीतात. तेने करून माझ्या हाडांचा चुराडा होतो. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्यात का तळमळत आहेस? देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो. म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. आमेन. मंडळीला विनंती आहे, कृपा करून आपण खाली बसून घ्यावे. ज्यावेळेला आपण शास्त्रपाठ वाचन करीत आहोत. यशया अध्याय 14 आणि वचने 12 ते 20.
यशया 14:12-20. हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास लोळविणाऱ्या, तुला धुळीत कसे टाकिले? जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परात समान होईन. त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकिले आहे. जे तुला पाहतील ते तुला निरखून मनात म्हणतील की, ज्याने पृथ्वी थरथर कापविली व राज्ये डळमळविली, तो हाच का पुरुष? ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगरांचा विध्वंस केला व आपल्या बंदिवानास मुक्त करून घरी जाऊ दिले नाही, तो हाच का पुरुष? राष्ट्रांचे राजे सगळे आपापल्या घरी गौरवाने निद्रिस्त आहेत, पण तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे आपल्या थडग्यापासून दूर झुगारून दिले आहे. वधिलेले, तरवानीने वधिलेले, गर्तेच्या धोंड्यामध्ये पडलेले, यांनी तू वेष्टीला आहेस. पायाखाली तुडविलेल्या मढ्यासारखा तू झाला आहेस. त्यांच्याबरोबर तुला मूठ माथी मिळणार नाही, कारण तू आपल्या देशाची नासधूस केली व आपल्या प्रजेचा वध केला. कुकर्म्यांच्या वंशाचे नाव कधी मागे उरणार नाही. देव बापा वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकवूया, डोळे बंद करूया. ही पाळके प्रार्थनेची वेळ आहे. देव आमच्यामध्ये हजर आहे आणि देव आमची प्रार्थना ऐकत आहे. आम्ही 2 मिनिट शांत राहूया. आपली मस्तके परमेश्वरापुढे झोपूया. ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आम्ही प्रार्थना करूया. मंडळीची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. या संपूर्ण जगभर, आमच्या भारत देशामध्ये सुद्धा, महाराष्ट्र राज्यात, पुण्यात, सर्वत्र एकच हाहाकार ऐकायला मिळत आहे आणि तो आहे कोविड-19. कोरोना व्हायरस संपूर्ण जगाला पछाडलेला हा महामारीचा रोग. प्रियानो, आम्ही मागूया, आमच्या परमेश्वर देवापुढे आम्ही दीन होऊया. पाया पडून त्याला विनंती करूया की, हे देवा, तू निर्माण केलेला ह्या पृथ्वीवरून ही विश्वव्यापी महामारी तू घालवून दे. शब्द मात्र बोल. पहा, आज संपूर्ण विश्व या महामारीपासून मुक्त होईल. हे बापा, आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत, धावा करीत आहोत. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. प्रभू आम्हाला आव्हान करीत आहे. प्रभू, प्रार्थनेशिवाय, प्रियांनो, प्रार्थनेशिवाय दुसरा मार्ग नाही. आज आम्ही शांत राहूया, भग्न होऊया, अनुतप्त होऊया. मनातल्या मनात 2 मिनिट प्रार्थना करूया. देव आमची प्रार्थना ऐकत आहे.
आपण प्रार्थना करूयात. परम पवित्र आणि परम उच्च ठिकाणी विराजमान असणाऱ्या आमच्या स्वर्गीय देवा, भग्न आणून तप्त अंतःकरणामध्ये बसणाऱ्या देवा, जेथे दोघे किंवा तिघे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्र येतात त्यांच्यामध्ये हजर असणाऱ्या देवा, आज पुन्हा एकदा बापा परमेश्वरा, आम्ही तुझा धावा करीत आहोत. मंडळीची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. मंडळीची प्रार्थना ऐकणारा तू देव आहेस. आज बापा तुझ्या मंडळीने, तुझ्या लोकांनी, तुझ्या प्रजेने, तुझ्या मेंढरांनी तुझ्याजवळ धावा केलेला आहे. तो धावा तू ऐकलेला आहेस आणि आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की तू ह्या जगामधून बापा परमेश्वर आमच्या भारत देशामधून आणि बापा परमेश्वर आमच्या महाराष्ट्र राज्यामधून आणि पुणा शहरामधून सर्व ही विश्वव्यापी महामारी तू नष्ट केलेली आहेस. पुन्हा एकदा तू आम्हाला बापा परमेश्वरा संधी दिलेली आहेस की आम्ही एकत्र यावं आणि एकत्र मिळणं न सोडता आम्ही आमच्या जिवंत देवाचं गौरव करावं. प्रभू, या तुझ्या महान संधीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आज बापा परमेश्वरा, आलेल्या प्रत्येक भक्तांना तू आशीर्वादित कर. प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर. प्रत्येकांच्या अवतीभोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, मरी, महामारी कोणाच्याही आसपास येऊ नये. हे बापा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीच्या द्वारे हा उपक्रम, ऑनलाईन भक्तीचा उपक्रम तू राबवीत घेत आहेस. आणि बापा परमेश्वरा, यामध्ये जी मीडिया टीम अंतर्भूत आहे त्या सर्व मीडिया टीमला तू नावाने ओळखत आहेस. प्रत्येकांसाठी आम्ही तुझा आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आणि बापा परमेश्वरा, प्रत्येकांना तू सामर्थ्य दे, कृपा दे, अनुग्रह दे, विश्वास आणि खात्री दे की प्रभूमध्ये केलेले श्रम व्यर्थ नाही. होय बापा, प्रभूमध्ये केलेले श्रम व्यर्थ नाही. प्रभू 100 पट देणारा देव आहे. प्रभू जीवनाच्या पुस्तकात नावे लिहिणारा देव आहे. प्रभू स्वर्ग देणारा देव आहे. बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज जी प्रत्येक व्यक्ती या ऑनलाईन भक्तीच्या द्वारे देवाचं वचन ऐकत आहे आणि बापा परमेश्वरा, या स्तोत्रे गीते आध्यात्मिक प्रबंधामध्ये सहभागी होत आहे, हे बापा, त्यांना जो आध्यात्मिक लाभ मिळत आहे, बापा परमेश्वरा, त्याचं प्रतिफळ तू ह्या सर्व जी ऑनलाईन मीडिया टीम आहे त्यांना तू देणारा देव आहेस. बापा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीवर तुझा विशेष आशीर्वाद दे. प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य ज्याच्या त्याच्या विश्वासाप्रमाणे तू भरणारा देव आहेस. आज त्यांच्या अंतःकरणाला बापा परमेश्वरा ही खात्री तू दे आणि म्हणून प्रत्येकांना तू विश्वासामध्ये वाढव. बापा, प्रत्येकांच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी तू ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, मरी, महामारी कोणाच्याही आसपास येणार नाही. बापा, आम्ही प्रार्थना करीत आहोत मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स यावर तुझा आशीर्वाद दे. त्याचप्रमाणे हे बापा, संपूर्ण मेथोडिस्ट चर्च इन इंडिया, मुंबई रिजनल कॉन्फरन्स यांना तू आशीर्वादित कर बापा. आणि या संपूर्ण भारतवर्षामध्ये मेथोडिस्ट चर्चद्वारे जे सुवार्ता कार्य, मिशनरी कार्य होत आहे, बापा परमेश्वरा, ते अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, यासाठी की त्याद्वारे अनेकांचे प्रवेश स्वर्गाच्या राज्यात व्हावं, अनेकांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली जावी. सहाय्य कर बापा. आम्ही भारत देश तुझ्या पुढे ठेवलेला आहे. मंडळीने प्रार्थना केलेली आहे बापा, ती तू ऐकलेली आहेस
आम्ही तुझे आभार मानतो. आता बापा प्रभू, आम्ही तुझी वाट पाहणार आहोत. तू आम्हाला देणारा देव आहेस. तू होकारार्थी देव आहेस, नखरार्थी नाही. तुझ्या योजना आमच्या सर्व हिताच्या आहेत. तुझे संकल्प आमच्या हिताचे आहेत. आम्हाला माहिती आहे बापा, आमच्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. सहाय्यक, मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. मला तुझी कृपाच पुरेशी आहे. मान महिमा गौरव देवाला, धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्यामुळे मागतो म्हणते का आमचे स्वर्गीय बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. देव बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, आपण आज एक विशेष प्रार्थना करीत आहोत. आणि आपणा सर्वांना माहिती आहे, बुधवार दिनांक 12 मे 2021 या दिवशी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा वाढदिवस, जन्मदिवस. या निमित्ताने सालावादाप्रमाणे आपण नेहमीच नर्सिंग डे साजरा करीत असतो. जागतिक नर्सिंग डे आपल्या चर्चमध्ये सुद्धा आपण साजरा करतो. प्रियांनो, संपूर्ण या आरोग्य खात्यामध्ये, आरोग्य सेवेमध्ये नर्सेसचं किती मोठं महत्व आहे आपणा सर्वांना माहिती आहे. आमच्या चर्चमध्ये सुद्धा देव बापाच्या कृपेने अनेक परिचारिका, अधिपरिचारिका, असिस्टंट मेट्रन अशा निरनिराळ्या पदावर असणाऱ्या महिला आहेत. निरनिराळ्या हॉस्पिटलमध्ये ते आरोग्य सेवा देत आहेत. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या सर्वांना देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्रैक देवाच्या नावामध्ये देवाच्या चरणावर समर्पित करीत आहोत. यासाठी की देव बापाने त्यांना विपुल आणि दीर्घ आयुष्य द्यावं. आणि आरोग्य सेवा ही ख्रिस्ताची सेवा आहे. प्रतिफळ देव देईल. देव बापाने ह्या कोविड-19च्या या भयंकर दिवसांमध्ये देवबापाने त्यांचं आरोग्य राखावं, त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य राखावं, त्यांचं येणं जाणं सुरक्षित करावं. त्यांच्या अवतीभोवती देवाने त्याच्या देवदूतांची छावणी ठेवावी. आणि या सर्वच गोष्टी आज आम्ही देवाजवळ मागणार आहोत. आणि आम्ही या सर्व जो नर्सिंग स्टाफ आहे त्यांच्यासाठी देवबापाला धन्यवाद आणि गौरव देणार आहोत. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूयात, डोळे बंद करूयात आणि ही विशेष प्रार्थना आपण देवबापाला सादर करूया. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, तू मनुष्य निर्माण केलास. मनुष्याचं शरीर हे मातीचं तू घडवलंस. आणि म्हणून बापा परमेश्वरा, जेव्हा आदामाने फळ खाल्लं तेव्हा तू म्हणालास तू माती आहेस. या मातीला अनेक दुर्बलता, अशक्तता, अनेक रोग
आजार बापा परमेश्वरा आमच्या पापामुळे जडलेले आहेत आणि म्हणूनच आमचा प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की रोग्यास वैद्यांची गरज आहे. प्रभूच्या ह्या एका वाक्यावर बापा परमेश्वरा ख्रिस्ती मंडळांमध्ये फार मोठी आरोग्य सेवा सुरू झाली आणि त्याचाच परिणाम म्हणजे ही नर्सिंग सेवा. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी हे बापा परमेश्वरा या सेवेचा प्रारंभ केला. आम्ही त्यांच्याबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभूमध्ये आज त्या 20वा पावलेल्या आहेत. परंतु बापा परमेश्वरा या सेवेच्या द्वारे ज्या सर्व नर्सिंग स्टाफला आज त्यांनी जन्म दिलेला आहे आणि सर्व नर्सिंग स्टाफ त्यांचा आदर्श घेऊन मोठ्या उत्साहाने आवेशाने त्यांचा हा जन्मदिवस ते साजरा करीत असतात आणि त्यांची आठवण करीत असतात. हे बापा परमेश्वरा 12 मे हा तो दिवस. आज हे बापा परमेश्वरा तो दिवस होऊन गेलेला आहे, पण आज आम्ही आठवण करीत आहोत जगभरातील सर्व नर्सिंग स्टाफचा, मेल फिमेल सर्व नर्सिंग स्टाफ आम्ही तुझ्या पुढे घेऊन येत आहोत. हे बापा परमेश्वरा त्यांना आशीर्वादित कर. तुझा वरदहस्त त्यांच्यावर असू दे. त्यांच्या सेवेमध्ये बापा त्यांचं सहाय्य मार्गदर्शन तू कर. त्यांच्या सेवेमधील सर्व सैतानी शक्ती क्लुप्ती अडखणे अडथळे, सर्व सैतानी भय भीती दडपणे, सर्व सैतानी दुष्ट विचार येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. बापा आमच्या चर्चमध्ये सुद्धा तुझ्या कृपेने दयेने पुष्कळ नर्सिंग स्टाफ आहे. आपापल्या ठिकाणी ते आपली आरोग्य सेवा देत आहेत. प्रभू या कोविड-19च्या दिवसामध्ये त्यांची सेवा किती महत्वाची आहे हे आम्हाला ठाऊक आहे. जेव्हा आमचे प्रियजन बापा परमेश्वरा त्या रोग्यांचे प्रियजन, त्या पेशंटचे प्रियजन सुद्धा त्यांच्या जवळ येत नाहीत, येऊ शकत नाहीत, तेव्हा प्रभू आपला जीव तळहातावर घेऊन आपल्या जीवाची, आपल्या प्राणांची उडी देखील किंमत न करता हा नर्सिंग स्टाफ प्रभू त्यांना सेवा, आरोग्य सेवा देत आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज विशेष प्रकारे त्यांच्या ह्या आरोग्य सेवेबद्दल मनापासून आम्ही त्यांना धन्यवाद देत आहोत. त्यांचं कौतुक करत आहोत, त्यांची प्रशंसा करीत आहोत. त्यांच्या सेवेबद्दल त्यांची प्रशंसा कशी करावी यासाठी आमच्याजवळ शब्द नाही. प्रभू आज सर्व आमच्या चर्चमधील नर्सिंग स्टाफला आम्ही तुझ्या स्वाधीन करीत आहोत. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्रैक देवाच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणावर समर्पित करीत आहोत. तुझी सदैव मेहर नजर जशी आजपर्यंत ठेवलीस तशीच येथून पुढेही ठेव बापा. त्यांच्या भोवती, त्यांच्या कुटुंबाच्या भोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, महामारी, कोणताही कोविड-19 ही विश्वव्यापी महामारी त्यांच्या आसपास सुद्धा येणार नाही. हे बापा ज्या हॉस्पिटलमध्ये ते सेवा देत आहेत
त्या सर्व हॉस्पिटलचं वातावरण त्यांच्यासाठी शुद्ध, निर्मळ, पवित्र, निरोगी, आरोग्यदायी, निर्जंतुक असू दे. त्यांचा सांभाळ प्रतिपाळ कर. ज्या पेशंट्सला ते हात लावतील, सेवा देतील, तेथे तुझं आरोग्य येऊ दे. हे बापा, तुझ्या कृपेचं दयेचं वेष्टन त्यांच्या भोवती असू दे. त्यांचे जे अधिकारी आहेत, सहकारी आहेत, त्या सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम, प्रीती, विश्वास, आदरयुक्त भय निर्माण कर बापा. आणि या सर्व नर्सिंग स्टाफला तुझ्या कृपेत, ज्ञानात, भयात, सत्यात, चांगुलपणात तू राख आणि तुझ्या गौरवासाठी उपयोगात आण बापा. ही आरोग्य सेवा ख्रिस्ताची सेवा आहे बापा. परमेश्वरा, ख्रिस्तापासून प्रतिफळ निश्चित आहे हा विश्वास आणि खात्री त्यांना तू दे. पुन्हा एकदा सर्वांना तुझ्या स्वाधीनाधीन करीत आहे. तुझी मेहर नजर त्यांच्यावर असू दे. मान, महिमा, गौरव देवाला. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणून आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आज विशेष प्रकारे जगभरातील सर्व नर्सिंग स्टाफ बरोबर आणि आज विशेष प्रकारे मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यामधील जो सर्व नर्सिंग स्टाफ कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्त आहे त्या सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती तुम्हाबरोबर असो. आमेन. सर्व परिचारिका, अधिपरिचारिका, असिस्टंट मेट्रन आणि परिचारिका ह्या सदरामधील जी प्रत्येक व्यक्ती आहे, मग ती स्त्री असो पुरुष असो, त्या प्रत्येकांना या फ्लॉरेन्स नाइटिंगेलच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सेवेसाठी त्यांना अधिक आणि अधिक देवबापाने आरोग्य द्यावं ही शुभकामना मी करीत आहे. देवबापा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. विवाह घोषणा. यावेळेला मी विनंती करतो, मिस्टर आनंद साठे आणि त्यांचे कुटुंबीय जेथे कुठे असतील तेथे आपल्या जागेवर उभा राहतील. मुलाचे संपूर्ण नाव अनुराग आनंद साठे, बॅचलर. मुलीचे संपूर्ण नाव मिस सोनल अनिल चव्हाण, स्पिन्स्टर. यांचा शुभ विवाह दिनांक 26 मे 2021 रोजी होण्याचं निश्चित योजलेलं आहे. ज्या कोणाची या विवाहास रीतसर हरकत असेल त्याने किंवा तिने ती हरकत लेखी स्वरूपामध्ये मंडळीचे पाळक साहेब म्हणजे मी रेव्हरेंड चंद्रशेखर जाधव यांच्याकडे आणून द्यावी, अन्यथा त्याने किंवा तिने गप्प राहावे. देवाने जे जोडलं आहे ते मनुष्याने तोडू नये. विवाह घोषणेची ही पहिली आणि दुसरी वेळ आहे. देव बापा या विवाहास आशीर्वादित करो म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, अनुराग आणि सोनल यांचा शुभ विवाह 26 मे या दिवशी होण्याचं निश्चित योजलेला आहे. या विवाहास बापा तू आशीर्वादित कर. या विवाहामध्ये बापा परमेश्वरा या लॉकडाऊनची, या कोविड-19ची फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. हे बापा तू अडथळे दूर करणारा देव आहेस. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे बापा हा विवाह सोहळा तुझ्या समक्षतेमध्ये पार पडू दे. येणाऱ्या प्रत्येकांचं तू संरक्षण, सांभाळ, प्रतिपाळ कर आणि साठे आणि चव्हाण कुटुंब या विवाहाद्वारे एक होणार आहेत. बापा परमेश्वरा त्यांच्यामध्ये परस्पर प्रीती, विश्वास, आदरयुक्त भय निर्माण कर. बापा अनुराग आणि सोनल यांना तू आशीर्वादित कर
आणि त्यांची सर्व प्रकारे शारीरिक आणि आध्यात्मिक मानसिक तयारी तू करून घे. बापा, या विवाहाद्वारे एका नवीन कुटुंबाची भर देव राज्यामध्ये पडू दे. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. धन्यता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आज संपूर्ण साठे कुटुंब, संपूर्ण चव्हाण कुटुंब आणि आज विशेष प्रकारे मिस्टर अनुराग आणि मिस सोनल यांच्याबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान ऐकणार आहोत आणि त्यानंतर देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आणखीन एक गीत आम्ही म्हणणार आहोत. आणि सर्व मंडळीला विनंती आहे की गीत झाल्यानंतर प्रत्येकाने खाली बसून घ्यावे. शुभवर्तमान वाचन मत्तई शुभवर्तमान अध्याय 4 आणि वचने 1 ते 11. अरण्यात येशूची परीक्षा. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या दोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझ्या पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. देव बापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला आपण उभे राहून देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गाणार आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. हे खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, चित्ते प्रभुला धरणे, चित्ते प्रभुला
देई बापाला धन्यवाद. सुप्रियानो, आजच्या मुख्य संदेशाकडे आपण जात आहोत. आपण प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला म्हटलेलं आहे, बोलणारे तुम्ही नाहीत, तर बोलणारा माझ्या पित्याचा आत्मा आहे, स्वर्गीय पित्याचा आत्मा आहे. आज बापा परमेश्वरा, देव जो आत्मा, त्याची आम्हाला आत्म्याने व खरेपणाने उपासना करता यावी यासाठी हे बापा तुझ्या आत्म्याने परिपूर्ण कर आणि होऊ दे की बापा परमेश्वरा, तुझी जी वचने आत्मा व जीवन अशी आहेत, त्या वचनांचा उलगडा होत असताना आणि त्या उलगड्याद्वारे आम्हाला संदेशाचा प्रकाश मिळत असताना, प्रभू तू आज आम्हाला विशेष प्रकारे आशीर्वादित कर. ऐकणारे कान ग्रहण करणारी शक्ती दे. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये मी बांधून टाकीत आहे. धनताराला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. प्रियांनो, आम्ही ईस्टर या दिवसापासून किंवा पुनरुत्थान दिन 4 एप्रिल 2021 पासून जो विषय आम्ही प्रारंभ केलेला आहे तो आहे पुनरुत्थान म्हणजे प्रभू येशूचे सर्वश्रेष्ठत्व. आणि जे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो, त्या आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व कबूल केले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि ते जाहीर केले पाहिजे. कारण संदेशाचा मुख्य भाग प्रभू येशू ख्रिस्त आहे. संदेशाचा आत्मा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि इफिसकारास पत्र 1 अध्याय आणि 19 ते 23 या वचनावर आधारित हा आमचा सर्व प्रियानो मननाचा प्रवास चालू आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वर देवाने त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीने मेलेल्यातून पुन्हा उठविले आहे आणि त्याला सर्वश्रेष्ठत्व दिलेलं आहे. सर्व सत्ता, सर्व अधिकार, सर्व सत्ता आम्ही पाहिलेली आहे. रविवार दिनांक 4 एप्रिल या दिवशी. आणि प्रियानो, जर सर्व सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताची आहे तर सत्ता मिळविण्यासाठी आम्ही राजकारण खेळू नये. कोणतीही क्लुप्ती, कुयुक्ती, डावपेच करून आम्ही सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करू नये. मग ती सत्ता आमच्या घरातली असेल, ती सत्ता आमच्या कामावरची असेल, किंवा ती सत्ता मंडळीमधील असेल. आमच्या योग्यतेप्रमाणे देव आम्हाला देण्यास समर्थ आहे हा विश्वास आम्ही ठेवायचा आहे. आणि सर्व सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताची आहे हे आम्ही जाहीर करायचं आहे. आणि त्यानंतर मग दुसरा मुद्दा आम्ही पाहत गेलो, तो हा होता की प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व अधिकार देण्यात आलेले आहे. सर्व अधिकार. आणि सर्व अधिकारामध्ये आम्ही आजपर्यंत पहिला अधिकार शिक्षणाचा अधिकार पाहिला, दुसरा अधिकार अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार पाहिला, तिसरा अधिकार
आम्ही सर्व निर्मितीवरील अधिकार पाहिला आणि चौथा अधिकार आम्ही पृथ्वीवरील सर्व अधिकार, आणि हे आम्ही मागील रविवारी पाहिलेले आहेत. आणि पृथ्वीवर जे काही आहे त्यावरचा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. कलसे 1:16 सांगत आहे, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले सर्व जे काही आहेत या पृथ्वीवर, त्यावरचा अधिकार आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. सर्व रोगावरील अधिकार, पृथ्वीवर रोग आहे, रोगावरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. सर्व वादळांवरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. आमच्या जीवनात लहान मोठे छोटे मोठे काही वादळ उठतात प्रियांनो. ते भय, भीती, दडपणे, रोग, आजार, वेदना, पीडा या स्वरूपामध्ये असतात, प्रतिकूल परिस्थितीच्या स्वरूपात असतात, परंतु त्यावरचा सर्व अधिकार हा प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे आणि म्हणून आम्ही त्याचा अधिकार मान्य केला पाहिजे. मग सर्व अन्नावरील, पेयावरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. आणि आम्ही पाहिलं की सर्व पाप आणि अपराध यावरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. सर्व मरणावरील अधिकार आणि सर्वात शेवटी सर्व मंडळांवरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. प्रियांनो, या सर्व अधिकारांचा जर आम्हाला उपयोग करून घ्यायचा असेल, फायदा करून घ्यायचा असेल, तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार मान्य केला पाहिजे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकारावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि आज आम्ही पाहत आहोत प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व यामधील मुद्दा क्रमांक 2 आणि त्यामधील 5वा मुद्दा आम्ही पाहत आहोत, तो आहे सैतानावरचे सर्व अधिकार प्रभू येशूला देण्यात आलेला आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवाधिदेव आहे. सर्व अधिकार, सर्व सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा देव प्रभू आहे आणि म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अधिक जाणून घेणं हे आमची जबाबदारी आहे. परंतु त्याच वेळेला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो शत्रू सैतान, त्याविषयी सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. नाहीतर देवाच्या लोकांचा नाश अज्ञानामुळे होतो आणि सैतान हा देवाच्या लोकांचा अज्ञानामुळे नाश करतो. सैतान लबाड आहे, तो सोंगाळे आहे, तो वेगवेगळी सोंगे घेतो, तो स्वतःला प्रगट होऊ देत नाही, तो सर्व काम गुपचूप करतो. आणि अशा प्रकारे तो देवाच्या लोकांना फसवीत असतो. आणि म्हणून देवाच्या लोकांनी आमचा जो शत्रू सैतान आहे, आम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे. आणि सैतानावरचे सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. आणि जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना ते सर्व अधिकार देतो. आम्ही आज संदेशाकरिता शास्त्रपाठ वाचला, यशाया याचा 14वा अध्याय आणि त्याची 12 ते 20 ही वचने, आणि शुभवर्तमान वाचन आम्ही केलेलं आहे मत्तई शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 1 ते 11 ही वचने. आणि ह्या सर्व वचनांच्या आधारे आम्ही हे समजून घेणार आहोत. प्रियांनो, सर्वात प्रथम मला तुम्हाला सांगू द्या की
सैतानावरचे सर्व अधिकार प्रभू येशूला देण्यात आलेले आहेत आणि सैतानावरचा एक एक अधिकार आम्ही समजून घेणार आहोत. हा विषय देखील फार व्यापक आहे, परंतु तो समजून घेण्यापलीकडे आम्हाला दुसरा पर्याय नाही. आमच्या शत्रूला जर आम्ही व्यवस्थितशीररित्या ओळखलं तर त्या शत्रूला आम्हाला कसं जिंकायचं, त्याच्यावर मात कशी करायची हे आम्हाला समजेल. आणि म्हणून आम्ही हे समजून घेणार आहोत. आणि सर्वात प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा आपली सेवा सुरू केली तेव्हा त्याचा आमने सामने झाला तो सैतानाबरोबर. त्याला तोंड द्यावं लागलं ते सैतानाला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सैतानाविषयी पर्याप्त ज्ञान होतं, माहीत होतं. कारण सैतान हा जेव्हा लुसिफर होता, आद्य देवदूत होता, तेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्ताची निर्मिती होती. तो स्वर्गात होता. तो स्वर्गात होता. देवावर पाखर घालणारा करूब होता. देवाने त्याला खूप अधिकार आणि सत्ता दिलेली होती. पूर्णतेची तो मुद्रा होता. परंतु त्याच्या मनामध्ये देवविरोधी विचार आले. त्याच्या मनामध्ये देवाच्या शत्रुत्वाचे विचार आले. त्याच्या मनामध्ये गर्व आला आणि देवाने त्याला खाली फेकून दिलं. होता लुसिफर, झाला दियाबल. आणि म्हणून प्रियानो, सैतान गुप्त रीतीने देवाच्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्याला नीट समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून येशूची जी परीक्षा आहे, मत्ती सुवर्तमान 4 अध्याय आणि 1 ते 11 या वचनामध्ये पहिला सामना त्याचा कोणाबरोबर झाला? बाप्तिस्मा झाल्याबरोबर, तर तो सैतानाबरोबर. आणि आम्हाला सुद्धा प्रियानो आमचा शत्रू हा नीट ओळखता आला पाहिजे. आणि मग पहा, त्याला जिंकण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने जो अधिकार आम्हाला दिलेला आहे तो उपयोगात आणता येतो. मत्ती 4:10 मध्ये प्रियानो, मत्ती 4:1 ते 11 मध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारे सैतानाने वेगवेगळ्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहिलेली आहे. जो प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहू शकतो तो आम्हाला किती सहज फसवू शकेल. प्रियानो, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. गांभीर्य याचं समजून घेतलं पाहिजे आणि आम्ही त्या शत्रूला ओळखलं पाहिजे. त्या सैतान शत्रूला आम्ही ओळखलं पाहिजे. परमेश्वर देवाने सर्वात प्रथम जेव्हा सर्व सृष्टी निर्माण केली तेव्हा आदाम आणि हवा हे देखील निर्माण केले. आणि ह्या निर्मितीवरील सर्व अधिकार त्याने आदाम हवेला दिले. उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि 26 ते 28 या वचनामध्ये आम्ही वाचतो. आता ही सर्व वचने मी वाचत बसणार नाही प्रियानो, तुम्ही संदर्भ लिहून ठेवा आणि भक्ती संपल्यानंतर लगेच ती वाचा एक एक. उत्पत्ती पहिला अध्याय 26 ते 28. आणि ह्या वचनांमध्ये परमेश्वर देवाने आदामाला सर्व अधिकार दिले. आणि
आदाम हवेवर अधिकार देवाचा होता. मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, ही जी आज्ञा परमेश्वर देवाने आदाम हवेला दिली, त्याचा अर्थ हाच की तुम्ही माझी निर्मिती आहात आणि तुम्ही माझ्या अधिकारामध्ये राहायचं आहे. प्रियांनो, त्यांनी फळ खाल्लं, निषिद्ध झाडाचं फळ खाल्लं आणि त्यांचे सर्व अधिकार नष्ट झाले. ते फळ खाऊ घालण्याची भूलथाप त्या सर्पाने अर्थात सैतानाने दिली. देवाने आदाम व हवा यांना सर्व अधिकार दिले, परंतु प्रियानो, त्यांनी ते सर्व अधिकार गमावले आणि ते सैतानाच्या गुलामीत गेले. सैतानाने अखिल मानवजातीला देवाचा शत्रू बनविले. रोमकरास पत्र 5 अध्याय आणि 10 वचनामध्ये स्पष्ट संत पौल सांगतो, आम्ही देवाचे शत्रू होतो, कारण आम्ही देवाचा जो शत्रू सैतान त्याच्या गुलामीत होतो आणि सैतानाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो. देव जे सांगत असे त्याच्या अगदी उलटच करणारे आम्ही होतो. आम्ही देवाचे शत्रू होतो कारण आम्ही सैतानाला मित्र बनवलं होतं. प्रियांनो, आम्ही देवाचे शत्रू झालो होतो, परंतु योहान 3:16 आम्हाला सांगत आहे, त्या देवाने आमच्यावर प्रीती केली. देवाने शत्रूवर प्रीती केली आणि आम्हाला त्या सैतानाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं निर्दोष आणि निष्कलंक रक्त त्या वधस्तंभावर सांडलं. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या मरणावर आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो, प्रियांनो, तो सैतानाच्या गुलामीतून मुक्त होतो. तो देवाचा पुत्र होतो आणि तो सैतानाचा शत्रू बनतो. जो आमचा एवढा दिवस आम्हाला गुलामीत ठेवणारा तो सैतान, त्याचे आम्ही आता शत्रू बनतो. आणि प्रियांनो, त्याचे आम्ही शत्रू बनल्यानंतर मग आम्ही त्या सैतान शत्रूबरोबर युद्ध करू लागतो आणि त्याच्याबरोबर युद्ध करत असताना आम्हाला तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे, कारण आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. मार्क 16:17-18 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्ह असत जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील. भूते सैतानाचाच प्रकार. नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील. सर्प उचलतील. सर्प उचलतील म्हणजे काय? सर्पावर त्याचा अधिकार प्रस्थापित होईल, त्या सैतानावर. प्रियानो, एदेनामध्ये सर्पाने आदामाला उचललं. उचलणे म्हणजे काय माहिती का प्रियानो? एखाद्याचं प्रदर्शन मांडणे, तमाशा करणे, त्याच्यावर दोषारोप लावणे, निंदा करणे, एखाद्याला तुच्छ लेखणे. एदेनामध्ये सर्पाने आदामाला उचलले म्हणजे आदामाचा देवापुढे तमाशा केला. बघ, ज्याला तू निर्माण केलंस, स्वतःचं प्रतिरूप आणि सदृशत्व दिलंस,
तो आज माझा गुलाम बनलेला आहे. देवापुढे त्याने आदामावर दोषारोप लावले. आजही सैतान हेच काम करत आहे स्वर्गामध्ये, की देवाच्या लोकांवर तो दोषारोप लावित आहे. प्रियांनो, सैतान उचलतो आणि खाली आपटतो. आणि आदाम हवेचं तेच केलं, उचलला आणि आपटला देवाच्या पुढे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सर्पाचे डोके आपल्या टाचेने ठेचले. सैतानाचे सर्व अधिकार रद्द केले. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं होतं, मला पृथ्वीपासून उंच केलं तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षित करून घेईन. प्रभू येशूला वधस्तंभावर उंच केले, पण प्रभू येशूने सैतानाचे मस्तक आपल्या टाचेने ठेचले, त्याचे उघड उघड प्रदर्शन केले. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर उंच केलं आणि सैतानाचं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या देहामध्ये प्रदर्शन केलं. प्रदर्शन हा सैतान आहे की ज्याने मानव जातीचा नाश केला, घात केला. आणि म्हणून आम्ही सैतानाला नीट ओळखलं पाहिजे. आणि मग मार्क 16 आम्हाला सांगत आहे 17 ते सर्प 18 सर्प उचलतील. आता आम्ही सैतानाला ओळखतो आणि सैतानाचा आम्ही तमाशा करतो. सैतानावर आम्ही अधिकार गाजवतो, उचलतो आणि आपटतो. देवाने आम्हाला तो अधिकार दिलेला आहे. ख्रिस्ताने त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तो अधिकार आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून सैतानाला कधीच घाबरू नका प्रियांनो. आणि आम्ही हा अधिकार कसा कसा चालवायचा, प्रभू येशू ख्रिस्त हा अधिकार कसा कसा चालवतो, हे आम्ही पाहणार आहोत. आणि एक एक गोष्ट आम्ही ही समजून घेणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट, मत्ते 4:10 मध्ये तो सैतान प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणाला? मला नमन कर, माझ्या पाया पड, मी हे सर्व काही तुला देतो. जगाचं राज्य आणि वैभव मी तुला देतो, मला नमन कर. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, अरे सैताना चालता हो, कारण असं शास्त्र काय की परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. चालता हो. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकाराचं हे पहिलं रहस्य आहे, चालता हो. जर आम्ही सैतानाला पूर्णपणे ओळखलं ना प्रियानो, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावातला अधिकार आम्हाला उपयोग करता येईल आणि त्या सैतानाला आम्हाला चालता हो म्हणता येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अरे सैताना चालता हो. आणि तुम्हाला माहिती आहे, सैतान चालता झाला, सैतान निघून गेला. तो थांबला नाही. संधी मिळेपर्यंत तो येशूला सोडून गेला. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. प्रियांनो, सैतानाला चालता हो म्हणा. मत्ते 4:10 आम्हाला सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्याला चालता हो म्हणा, कारण त्याने तो अधिकार आम्हाला दिलेला आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तो अधिकार आम्हाला दिलेला आहे. तो अधिकार आम्हाला केव्हा मिळाला, का मिळाला? कारण आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला म्हणजे त्याच्या मरणावर, पुनरुत्थानावर आम्ही विश्वास ठेवला आणि तो अधिकार आम्हाला मिळाला. सैतानाला प्रियानो, त्या सैतानाने अख्खी जगाचं रान केलंय.
ज्या सैतानाने अखिल जगाला भूलथाप मारली, जो मनुष्य घातक आहे, जो सैतान लबाड आणि लबाडीचा बाप आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला उघड केलंय. योहान 8:44 मध्ये. प्रियानो, त्या सैतानाला आम्ही हाकलून देतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार ओळखा. जोपर्यंत आम्ही तो अधिकार ओळखणार नाही, तोपर्यंत आम्हाला त्या सैतान शत्रूला ओळखता येणार नाही आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकारात आम्हाला हाकलून देता येणार नाही. प्रियानो, प्रश्न असा आहे, सैतानाला चालता हो केव्हा म्हणायचे? प्रभू येशू ख्रिस्ताला चालता हो त्याला केव्हा म्हणावं लागलं? जेव्हा तो म्हणाला, माझ्या पाया पड आणि मला नमन कर, आणि मग हे सर्व जगाचं राज्य आणि वैभव मी तुला देतो. याचाच अर्थ सैतानाला प्रियानो उपासनेची भूक आहे, भक्तीची भूक आहे. त्याची अशी इच्छा आहे की कोणत्याही मानव जातीने परमेश्वर देवाची उपासना करू नये, तर सर्वांनी माझी उपासना करावी, मला नमन करावं. आणि कित्येक वेळेला आम्ही म्हणू शकतो किंवा आम्हाला असं वाटतं की आम्ही सैतानाची उपासना करीत नाही, परंतु लक्षात ठेवा, सैतान फार धूर्त आहे. वेगवेगळ्या क्लुप्त्या युजून तो नमन करायला लावतो आणि पाया पाडायला लावतो आणि त्याची उपासना करायला लावतो. प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही जिवंत देवाची, प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना करीत नसतो, तेव्हा अप्रत्यक्षरित्या आम्ही सैतानाचीच उपासना करीत असतो. कारण सैतानाचा सर्वतोपरी डाव हा आहे की मानवजातीने जिवंत देवाला ओळखू नये आणि जिवंत देवाची उपासना करू नये. आणि जेव्हा ते जिवंत देवाची उपासना करीत नसतात, तेव्हा अप्रत्यक्षरित्या ते सैतानाचीच उपासना करीत असतात. आणि म्हणून जेव्हा भक्तीविषयी उदासीन वाटू लागेल, भक्तीचा कंटाळा येऊ लागेल, तेव्हा सैतानाला चालता हो म्हणा. भक्ती करावीशी वाटत नाही, अनेक कारणाने भक्ती करावीशी वाटत नाही. एक ना दोन, अनेक कारणं आहेत. प्रियानो, काल परवा मला एक फोन आला आणि त्या फोनवर काय सांगितलं माहिती का? एक विशिष्ट फॅमिली, मेथोडिस्ट चर्चची फॅमिली, त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी खूप प्रार्थना केल्या. नाही त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना केल्या, नाही ते पॉवरफुल ब्रदरच्या प्रार्थना करून घेतल्या. मोठमोठ्या देणग्या देऊन प्रार्थना करून घेतल्या, परंतु त्यांचे वडील वाचले नाहीत, कारण त्यांना लंग्स कॅन्सर झालेला होता आणि ते वारले. मग सैतानाने त्यांना भूलथाप मारली. देवाने तुझी प्रार्थना ऐकली नाही, तुझ्या वडिलांना वाचवलं नाही, देव नाहीच, आता देवाची भक्ती करायची नाही. सैतानाने भूलथाप मारली आणि ती फॅमिली प्रियानो 6 महिने देवाच्या भक्तीपासून, मंडळीपासून, देवापासून दूर गेली. भक्तीला जायचं नाही, भक्ती करायची नाही. काय झालं? अप्रत्यक्षरित्या त्यांनी सैतानाला नमन केलं. सगळं ठीकठाक चाललं. अचानक 6 महिन्यानंतर आता प्रियानो, त्यांचा धाकटा मुलगा कोविडने आजारी झाला आणि कोविडमध्येच तो मेला.
त्याच्या आधी डिसेंबरपासून त्यांनी भक्तीला येण्यास सुरुवात केलं होतं. देवाची भक्ती करणे, प्रार्थना करणे वगैरे वगैरे हे सुरू केलेलं होतं. आणि एप्रिलमध्ये तो मुलगा गेला. आता काय झालं परत? प्रियानो, लक्षात घ्या, तुम्ही देवाची परीक्षा पाहता का? देवाने हे दिलं तर मी देवाची भक्ती करील, नाही तर नाही. देव माझा निर्माण करता आहे, मी निर्मिती या नात्याने निर्माणकर्त्याची भक्ती केलीच पाहिजे. हे माझ्यासाठी बंधनकारक आहे. हे सत्य आम्हाला केव्हा समजेल? भक्तीपासून परावृत्त करणे, भक्तीपासून दूर ठेवणे, हा सैतानाचा सर्वतोपरी डाव आहे प्रियानो. ओळखा प्रियानो, जेव्हा जिवंत देवाची भक्ती केली जात नाही, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती केली जात नाही, तेव्हा अप्रत्यक्षरित्या ती व्यक्ती सैतानाची भक्ती करीत असते. हे गंभीर सत्य ओळखा. आणि ज्या वेळेला भक्तीपासून दूर जावंसं वाटेल, तेव्हा सैतानाला चालता हो म्हणा, चालता हो म्हणा. प्रियानो, जेव्हा ख्रिस्ती लोक, विश्वासणारे लोक सैतानाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अर्थात अधिकारात हकलून देत असतात, तेव्हा प्रभू येशूचा सैतानावरील अधिकार जाहीर होत असतो. हे लक्षात घ्या. जेव्हा भक्तीचा कंटाळा वाटू लागेल, जेव्हा भक्ती करावीशी वाटणार नाही, जेव्हा भक्तीमध्ये झोप यायला लागेल, तेव्हा समजा सैतान ही भूलथाप देत आहे. आणि त्याच वेळेला सैतानाला अरे चालता हो म्हणा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. भक्तीमध्ये झोपा काढू नका प्रियानो. नाही तर आता बरं झालं चर्च बंद झाले, नाही तर चर्चमध्ये येऊन लोकांना फार शांत आणि गोड झोप लागायची. आता चर्चमध्ये एवढी झोप येत होते तर घरी बसल्यावर किती येत असेल? प्रियानो, भक्तीमध्ये झोप आणणे हा सुद्धा सैतानाचा डाव आहे. भक्तीला जाऊन जर आम्ही झोपा काढत असू तर ती भक्ती करून न केल्यासारखी आहे, ती सैतानाची भक्ती आहे. भक्तीमध्ये जाऊन मोबाईल पाहत बसणे आणि टाइमपास करणे असं जर करत असू तर ती भक्ती करून न केल्यासारखी आहे, ती सैतानाची भक्ती केल्यासारखी आहे. प्रियानो, समजून घ्या, देवाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. जेव्हा जेव्हा भक्तीमध्ये अडखळण येईल तेव्हा अडखळून पडू नका, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा अधिकार उपयोगात आणा आणि त्या सैतानाला हाकलून द्या. कारण सैतान सर्वात पहिला डाव जो करतो, पहिला बाण जो सोडतो, पहिली क्लुप्ती जी असतो, ती म्हणजे देवाच्या लोकांना, ख्रिस्ती लोकांना, विश्वासणाऱ्यांना भक्तीपासून दूर नेतो. मग येन केन प्रकारेन तो फार धूर्त आहे, तो फार धूर्त आहे. मित्रांनो, पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आदाम हवा रोज शिळोप्याच्या वाऱ्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घेत होते. पण ज्या दिवशी त्यांनी फळ खाल्लं त्या दिवशी ते दर्शनाला आले नाहीत, झाडाच्या मागे लपले. प्रभू येशू ख्रिस्ताने हाक मारली, कुठे आहात? परमेश्वर देवाने हाक मारली, आम्ही तुला भिवून झाडाच्या मागे लपलो. हे भय आता वेगळंच होतं, देवापासून लपवतं. जेव्हा पाप माणसामध्ये शिरतं ना, तेव्हा मनुष्यामध्ये एक नवीन भीती देवाविषयी निर्माण होते आणि ती भीती माणसाला देवापासून दूर नेते, देवापासून लपवते. एक दिवस भक्ती केली नाही. आदाम हवेने फक्त एकच दिवस
ख्रिस्ताचं दर्शन घेतलं नाही, परमेश्वर देवाचं दर्शन घेतलं नाही, काय झालं माहिती का प्रियानो? एदेन गेली हो एदेन. सर्व सुखाची जागा गेले. कळत नाही माझं सर्व सुख एकाएकी कस काय नाहीस झालं, कळत नाही. प्रियानो, आदाम हवा देवाच्या दर्शनाला आले नाहीत. तुम्हाला माहिती आहे देव कोणाला दर्शन देतो? जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण तेच देवाला पाहतील. जर अशुद्ध अंतःकरणाने भक्ती केली ना प्रियानो, तर ती भक्ती करूनही न केल्यासारखी होती. अशुद्ध अंतःकरणाने जर आम्ही भक्ती केली तर ती जिवंत देवाची, प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती होत नाही, ती शैतानाची भक्ती होती. आणि म्हणून शैतान मनुष्याचं अंतःकरण अशुद्ध करतो आणि मग चर्चमध्ये पाठवतो. चर्चमध्ये बसताना प्रियानो, आम्ही आमच्या अंतःकरणाचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की कोणाविषयी तरी माझं अंतःकरण अशुद्ध तर नाही ना. त्या दाविदाने प्रार्थना केली, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. पावलाने जाहीर केलं की मी देवाबाबत आणि माणसाबाबत माझं मन शुद्ध राखण्याचा यत्न करतो. लक्षात घ्या, भक्ती कराल पण अशुद्ध अंतःकरणाने भक्ती कराल तर ती भक्ती करूनही न केल्यासारखी होईल, ती शैतानाची भक्ती होईल, एदेन जाईल. आणि म्हणून भक्ती म्हणजे देवाचं दर्शन घेणे, आणि देवाचं दर्शन घेणे म्हणजे अंतःकरण शुद्ध ठेवणे. पश्चाताप करा, पश्चाताप. जेव्हा भक्तीला यायला निघाल ना, जेव्हा भक्तीला बसाल ना, तेव्हा पश्चाताप करा. प्रभू, माझ्या मनात कोणाविषयी काही असेल तर काढून टाक, काढून टाक. मला धू. त्या दाविदासारखं म्हणा, मला धू म्हणजे मी शुभ्र होईन. माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. एजोबाने माझा पापमल काढ. तुम्ही म्हणा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने माझा पापमल काढ. फार गंभीर आहे. नष्ट होईल प्रियांनो, एदेन नष्ट होईल. शैतानाची भक्ती केल्यासारखं होईल. कधी रहस्य, कधी हे गांभीर्य आमच्या लक्षात आलंय का? मग त्या दिवशी ख्रिस्ताच्या पुढे उभं राहिल्यानंतर पुष्कळ जण म्हणतील, प्रभू आम्ही तर खूप भक्ती केली, खूप भक्ती केली, एकही भक्ती आम्ही बुडवली नाही, चुकवली नाही. प्रभू म्हणेल, मी तुम्हाला ओळखत नाही. किती भयानक अशुद्ध अंतःकरणाची भक्ती देव स्वीकारित नाही, अजिबात स्वीकारत नाही. आणि म्हणून प्रियानो, पहिली गोष्ट जी आहे, ज्यावेळेला अंतःकरण अशुद्ध व्हायला लागतं, चर्चमध्ये बसून भक्ती करायला सुरुवात केल्यानंतरही त्यावेळेला शैतानाला चालता हो म्हणा, चालता हो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात चालता हो. स्वतःच्या नावात म्हणू नका, किंवा तुमच्या पॉवरफुल पाळकाच्या नावात म्हणू नका, किंवा पॉवरफुल पास्टरच्या नावात चालता हो म्हणू नका. त्याच्यावर काही परिणाम होत नाही. त्याच्यावर परिणाम होतो फक्त एकाच नावाचा, प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात चालता हो. दुसरं उदाहरण, कायनाने योग्य अर्पण केलं नाही देवाला. त्याचं मन गर्विष्ठ होतं. जेव्हा देवाने त्याचं अर्पण स्वीकारलं नाही, तेव्हा केवढ्या संतापाने भरला. माझं अर्पण स्वीकारलं नाही, गर्विष्ठपणाचं लक्षण हे. शापित झाला प्रियानो, काईन शापित झाला, भटकणारा परागंदा झाला. देवाच्या भक्तीला आलं आणि योग्य अर्पण जर केलं नाही, योग्य अर्पण केलं नाही, तर ती भक्ती सुद्धा देव स्वीकारित नाही. आणि ती भक्ती करूनही न केल्यासारखी होते. ती भक्ती शैतानाची होते. योग्य अर्पण, आम्हाला असं वाटतं आमचा पैसा, आमचं दान, आमचं दशमांश हेच योग्य अर्पण आहे. नव्हे,
आमचा आत्मा, जीव, शरीर प्रभू येशू ख्रिस्ताला, परमेश्वर देवाला हवा आहे. आत्म्याने व खरेपणाने उपासना करा असं म्हटलेलं आहे. आमचा आत्मा, जीव, शरीर. प्रियानो, भक्तीला आलं ना, आपला आत्मा, जीव, शरीर ख्रिस्ताला समर्पित करा. ती भक्ती देव स्वीकारणार. आणि जर असं होत नसेल तर त्या शैतानाला हाकलून द्या. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हाकलून द्या. आणि तिसरं उदाहरण तुमच्या डोळ्यापुढे ठेवतो, नोहाच्या काळातलं. प्रियानो, 2 उदाहरणं आम्ही पाहिले आत्तापर्यंत. तर पहिल्या उदाहरणात भक्ती म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे देवाचं दर्शन घेणे, म्हणजे शुद्ध अंतःकरण राखणे. दुसरं आम्ही पाहिलं, भक्ती करणे म्हणजे योग्य अर्पण देणं. आणि आमचा पैसा देवाला नकोय, देवाला हवा आहे आमचा आत्मा, जीव, शरीर. आमचा आत्मा, जीव, शरीर. मला यज्ञ नको, मला दया पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला. आणि अशा प्रकारची भक्ती झाली तर भक्ती, नाही तर ती सैतानाची भक्ती. आणि तिसरं, नोहाच्या काळातील लोकांनी देवाचे संदेश 120 वर्ष धिक्कारले आणि म्हणून त्यांचा जलप्रलयामध्ये नाश झाला. प्रियानो, भक्तीला येऊनही नेमकं संदेशाच्या वेळेला झोप लागत असेल तर तो सैतानाचा डाव, त्याला हाकला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात चालता हो म्हणा. तुम्हाला माहिती आहे, आपल्या मेन लाईन चर्चमध्ये, मेथोडिस्टमध्ये आलं की मग पहिलं गीत होताना उभा राहा, मग प्रेषितांचा मतांगीकार, आळीपाळीचा, मग बसा, मग पाळकीय प्रार्थना, मोठी प्रार्थना. कित्येक वेळेला झोपतात लोक त्या प्रार्थनेत. मग त्यांना जागा करण्यासाठी उभा राहा. उभा राहा आणि बसा, उभा राहा आणि बसा. याचं कारण काय माहिती आहे का? शुभवर्तमान वाचताना उभा राहा, झोपू नका भक्तीमध्ये. आणि संदेशाच्या वेळेला तर अनेकांना झोप लागते. अनेक जण संदेश सुरू झाला की उठून निघून जातात. अनेक जण प्रेज अँड वर्शिप मोठमोठ्याने करतात, पण संदेशाच्या वेळेला चर्चमध्ये बसत नाहीत. प्रियानो, लक्षात ठेवा, संदेशाचा धिक्कार करणे ही अभक्ती आहे. संदेश ग्रहण न करणे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन न सुधारणे, प्रियानो, ही अभक्ती आहे. ती सैतानाची भक्ती केल्यासारखी आहे. तुम्हाला माहिती आहे, नोहाच्या काळातल्या जगाचा नाश कशाने झाला? पाण्यात बुडून नाश झाला. प्रियानो, नोहाच्या जगाचा नाश पाण्यात बुडून झाला. म्हणजे काय? गुदमरून झाला. तुम्हाला माहिती आहे, हा कोरोना व्हायरस मनुष्याला गुदमरून मारतो. त्याचं काय चिन्ह आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटच्या काळाचं चिन्ह देताना सांगितलेलं होतं की नोहाच्या काळात होतं तसं ते चिन्ह मी तुम्हाला देत आहे. काय चिन्ह आहे? प्रियानो, पुढे पेत्राने म्हटलं की नोहाच्या काळात अभक्तांवर जलप्रलय येऊन त्यांचा नाश झाला. जीव गुदमरून मरणे. कोरोना व्हायरस म्हणजे जीव गुदमरून मरणे. आज परिस्थिती पाहता ना, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, सगळं माहिती. मी सांगत नाही बसणार, कारण वेळच नाही. प्रियानो, समजून घ्या, हे सगळं अभक्तीचं लक्षण आहे. सर्व जग आज त्या सैतानाला नमन करत आहे. त्याचा परिणाम आहे ही महामारी, विश्वव्यापी महामारी. लोक गुदमरून मरत आहे. देवाने जीवनाचा श्वास फुंकला आणि आम्ही कमवला मरणाचा श्वास. सैतानाने फुंकला मरणाचा श्वास. तो जीवनाचा श्वास काढून घेतला. हो, किती लोक आज जीव गुदमरून मरत आहेत.
या करोनामुळे? का? अभक्ती. जिवंत देवाची भक्ती न करणे आणि सैतानाला नमन करणे ही अभक्ती आहे. समजून घ्या प्रियांनो. कदाचित न जाणो आज आमची भक्ती आम्ही करत असू, परंतु शुद्ध अंतःकरणाने नसली. आज आम्ही देवाची भक्ती करत असू, परंतु आमचा आत्मा जीव शरीर समर्पित न करता भक्ती करत असू. कदाचित संदेश ग्रहण न करता, संदेशाप्रमाणे आचरण न करता आम्ही भक्ती करत असू, तर प्रियानो लक्षात घ्या, सैतानाची भक्ती होईल, जीव गुदमरून टाकेल. जागवत्वा समजून घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताला त्या सैतानावरचा अधिकार दिलेला आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, अरे सैताना चालता हो. असं जर होत असेल ना प्रियांनो, भक्तीमध्ये अशुद्ध अंतःकरण किंवा भक्तीच्या बाहेर सुद्धा अशुद्ध अंतःकरण, आमचा आत्मा जीव शरीर ख्रिस्ताला समर्पित राहत नसेल, किंवा आम्ही संदेशाप्रमाणे जीवन जगत नसू, संदेश ग्रहण करत नसू, संदेश ऐकण्याचा कंटाळा किंवा झोप येत असेल, तर लक्षात ठेवा प्रियांनो, तेव्हाच म्हणा, अरे सैताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात चालता हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अरे सैताना चालता हो. प्रियानो, सैतान निघून गेला आणि काय झालं? प्रभू येशू ख्रिस्ताची देवदूत येऊन सेवा करू लागले. जेव्हा सैतान तुम्हाला सोडून जाईल ना प्रियानो, देवदूत तुमची सेवा करतील. समजून घ्या. देव बापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आज सैतानाला हाकलून देता येऊ दे, कारण तो आम्हाला अभक्तीमध्ये नेत असतो. प्रभू सहाय्य कर बाबा. भक्तीमध्ये आमचं अंतःकरण शुद्ध राख. भक्तीमध्ये आमचा आत्मा जीव शरीर ख्रिस्ताला समर्पित होऊ दे, आणि भक्तीमध्ये आम्ही संदेश ग्रहण करावा आणि संदेशाप्रमाणे आमचं जीवन आम्ही जगावं, असं होऊ दे बाबा. प्रभू सहाय्य कर. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणून की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. ही वेळ दानार्पणाची आहे आणि आम्ही गीत होत असताना आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. आपलं दान अर्पण करत असताना आम्ही उभे राहून ते दान अर्पण करावे. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, महिमा पराक्रम शोभा विजय व वैभव तुझी आहे. आकाशात आणि पृथ्वीवर जे कोणी राजे, अधिपती आणि बापा सत्ताधीश अधिकारी आहेत, ते सर्व तुझ्याद्वारे तुझ्यासाठी निर्माण झालेले आहेत. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवादी देव आहेस. आम्ही तुझा सन्मान करीत तुझ्या पुढे येत आहोत. नतमस्तक होतो, पाया पडतो, लोटांगण घेतो आणि प्रभू आमचं दान तुला अर्पण करतो. स्वीकारून घे बापा. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा. आमेन. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करीत आहोत. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहावे.
यावेळेला आपण दानावर आशीर्वाद मागत आहोत. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. आमच्या मागण्यापेक्षाही अधिक देणारा तू देव आहेस. हे बापा परमेश्वर, आकाश कपाटे उघडून देणारा तू देव आहेस. हे बापा परमेश्वरा, बरकतीचे आशीर्वाद देणारा तू देव आहेस. तू आमच्यावर कृपेवर कृपा, देवर दया करणारा देव आहेस. आज तू आम्हाला भरभरून आशीर्वादित केलेला आहे. हे आम्ही तुला आमच्या शब्दांनी नव्हे तर आमच्या दानाने दाखवून देत आहोत. हे आमचं दान आज जाहीर करीत आहे की देवाने मला एवढा आशीर्वादित केलेला आहे. प्रभू, हे दान तू स्वीकारून घे. आणि बापा परमेश्वरा, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी या दानाचा उपयोग होऊ दे बापा. ज्यांनी दिलेला आहे त्यांना तू पाहिलेला आहेस. त्यांना 100 पट देणारा तू देव आहेस. बापा परमेश्वरा, एवढंच नव्हे तर त्यांना तू स्वर्गातील ते स्वर्गीय स्थान तू त्यांना देणार आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. पुन्हा एकदा बापा, आजच्या भक्तीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजच्या सहभागितेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. बापा परमेश्वरा, तू जर या सप्ताहामध्ये आला नाहीस तर पुन्हा एकदा बापा अशाच प्रकारे ऑनलाईन का होईना आम्हाला हे बापा तुझी भक्ती, आराधना, उपासना करता येऊ दे. कृपा दे. घनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणून एक आमचे स्वर्गीय बापा. आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे सरो हे चिंतनी, देहाची सोहा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. आमेन. शालो, देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.